नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीसाठी पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीही मिळालेला नाही। परंतु त्यांना आता हा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे की पीक विमा मिळण्यासाठी त्यांना एक तारीख देण्यात आलेली आहे। तालुकास्तरीय समितीवर एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली। तर तो अर्ज कसा करायचा व त्याची शेवटची तारीख काय आहे हे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा, अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। खरीप हंगाम 2024 मधील सोयाबीन पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आता इथे रीतसर आपला अर्ज करता येणार आहे। तालुका स्तरावरही आपला अर्ज सादर करता येणार आहे। तर यामध्ये बघा, वरीलविषयी विनंती अर्ज करतो की मला खरीप हंगाम 2024 मधील सोयाबीन पीक विमा मिळालेला नाही। वैयक्तिक विमा नुकसानीचा ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज मी केला होता, तर त्या अर्जाचा खालील माहिती मी पुरवित आहे। अशा प्रकारे आपण इथे माहिती देण्यात येणार आहे। तर इथे बघा, इथे शेतकऱ्याचे नाव व गाव व तालुका असा इथे माहिती येणार आहे। त्यानंतर ऑनलाईन नुकसान अर्ज केल्याची इथे दिनांक आपला टाकावी लागणार व तसेच इथे तुमचे नुकसान कशामुळे झालेले आहे, जसे की नैसर्गिक आपत्ती, पूर, क्षेत्र, भूस्खलन असे इथे टाकण्यात येणार आहे। मग त्यानंतर तुम्ही इथे पावसाने नुकसान झाल्याची तारीख इथे तुम्हाला भरून घ्यायची आहे व तसेच तक्रारीचा डॉकेट ID म्हणजे आपण ॲपद्वारे पीक विमा कंपनीला जी तक्रार दाखल केली होती, तर त्या तक्रारीचा डॉकेट ID असतो एक नंबर, तो इथे आपण भरून घ्यायचा आहे व त्यासोबतच आपला पीक विमा भरलेली पावती सर्व नंबर अशी विमा पावती इथे द्यायची आहे। असे हे कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड आणि डॉकेट ID असे हे कागदपत्रे आपल्याला लावून हे अर्ज सादर करायचा आहे। अशा प्रकारे हे अर्ज आपण भरायचा आहे।